लोकशाहीत आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेशोत्सवात विघ्न येऊ नये अशी अपेक्षा आहे. जिथे विघ्न आली तिथेच त्यांचा निष्पात केला. शिवरायांनी राज्यातील सणांमध्ये विघ्न येऊ दिली नाहीत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे, या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी जरूर याचा आम्ही त्यांच्या जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो जाऊन. मी स्वतः काही आपले निवृत्त न्यायाधीश ते गेले, कमिटी गेली, आपले मंत्री त्यांना भेटले. आणि त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते, झगडतायत, भांडतायत, आंदोलन करतायत. फक्त एकच आहे की आपल्या आंदोलनामुळे या ठिकाणी कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.